जय जिजाऊ. मी इंदू गायकवाड. हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर आपलं स्वागत आहे. आजचा वेगळा विषय आहे तो दोन मित्रांच्या बाबतीतला आहे. आता हे दोन मित्र कॉलेजमध्ये असताना एक ग्रामीण भागातला होता आणि एक शहरी भागातला होता. तर ग्रामीण आणि शहरी अशी त्यांची जोडी जमली होती आणि सुरुवातीला त्यांच्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं. मैत्रीमधलं नंतर मग भावांप्रमाणे ते एकत्र राहायला लागले आणि जणू काही ते इतके सोबत असायचे की कोणी पण समजायचं की हे दोघं भाऊच आहेत. त्यांच्यामध्ये थोडा फरक असा प्रकर्षाने जाणवायचा की भाषेचा. आणि ग्रामीण भागातला जो होता मुलगा आलेला, तर त्याची भाषा ही सहजपणे लक्षात यायची, कारण त्याची बोलीभाषा ही अगदी खेडवळ असायची आणि बोलताना त्याची बॉडी लँग्वेज सगळं काही तो गावाकडून आलेला आहे असं लगेचच दिसून यायचं. आणि हा शहरातला जो होता तो अगदी शहरातला एकदम भाषा त्याची एकदम स्पष्ट, उच्चार आणि बॉडी लँग्वेज पण एकदम अशी बिनधास्त अशी. तर असा त्यांच्या दिसण्यामध्ये असण्यामध्ये हा फरकच दिसत होता. तरी सुद्धा त्यांची ती भावंडांप्रमाणे जोडी जमली. तर आता ते कॉलेजमध्ये असताना कसे करायचे एकमेकांना ते मदतीच्या भावनेने ते एकत्र आलेले मित्र. म्हणजे अगदी टाइमपास करणं किंवा गप्पा टप्पा करणं, वेळ घालवणं, तर अशा वेगळ्या दृष्टीने ते मित्र म्हणून झाले नव्हते. त्यांचं वेगळेपण हे इतर मुलांपेक्षा वेगळं जाणवायचंच आणि ते एकमेकांच्या मदतीच्या भावनेने एकमेकांसोबत असायचे. कधीही कुठेही असले ना ते, तरी पण त्यांचं एक अभ्यास आणि काहीतरी त्यांचं एकमेकांना गाईड करणं, करिअर गायडन्स म्हणा किंवा मग एज्युकेशन गायडन्स म्हणा किंवा पर्सनली गोष्टींचं सुद्धा गायडन्स, लायब्ररीत जाणं, कुठेही प्रत्येक ठिकाणी ते असे असायचे ना, तर ते सतत काहीतरी त्यांचं शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या एकमेकांना त्या तूनच त्यांचे विषय असायचे आणि तसंच त्यांचं वागणं, उठणं, बसणं, बोलणं असायचं. आणि यामध्ये कसं झालेलं आहे, जो खेडेगावातनं आलेला जो मुलगा होता, तर त्याचं जरा परिस्थिती खूप म्हणजे चांगली नव्हती. असं त्याची गरिबी दिसत होती त्याच्या बॉडी लँग्वेजमधनं, बोलण्यातून, वागण्यातून, सगळ्याच गोष्टींमधून. आर्थिक त्याची परिस्थिती खूप डाऊन आहे, खालावलेली, तर असं दिसत होतं. आणि हा जो होता शहरातला मित्र त्याचा, तर तो त्याला सतत मदत करायचा, म्हणजे आर्थिक बाबतीत सुद्धा मदत करायचा. त्याला जर काही हवं नको हे स्वतःला कमी करून तो द्यायचा. म्हणजे जसं आई वडील करतात मुलांसाठी, स्वतःला कमी करून मुलाबाळांसाठी करतात, तसं तो एक मित्र म्हणजे आपला भाऊ आहे, तर ही जबाबदारी तो त्याने घेतली होती आणि त्याला तो मदत करायचा. काही पुस्तकं घ्यायला, स्टेशनरी घ्यायला, कधी कधी तर सणावाराला त्याला ड्रेस सुद्धा घेऊन द्यायचा तो. म्हणजे इतकं त्याला त्या मित्राचं साठी त्याला आपलेपणा वाटत होता. आणि त्याचा डबा सुद्धा तो वसतिगृहामध्ये राहत होता. तर वसतिगृहामधलं अन्न तर कसं साधारण दर्जाचं असतं, काही क्वालिटी फूड नसतं, ते व्यवस्थित जेवण नसतं. कच्च्या चपात्या किंवा भाज्या, अशा काकडीची भाजी, बटाट्याची भाजी, टोमॅटोची भाजी, अशा. मग तर फोडी वेगळ्या आणि त्यातलं पाणी वेगळं, असं म्हणजे खूपच असं जेवण साधं असायचं. कडधान्य असायची, वाटाणे, हरभरे वगैरे, तर ते कच्चे असायचे, व्यवस्थित शिजवलेलं नसायचं अन्न. त्यामुळे पोट दुखायचं, आजारी पडायचं वारंवार तो असा. त्याच्या जेव्हा हे लक्षात आलं ना की हा असं, याला खाण्यापिण्याची आबाळे, व्यवस्थित डबा नसतो आणि जेवण चांगलं नाही वसतिगृहातलं, तर मग हा काय करायचा, याचा डबा त्याला खायला द्यायचा. आणि त्याचं जे जेवण आहे, उकडलेलं भाज्या जसं आहे ते हा खायचा. मग नंतर हा आजारी पडायला लागला आणि हा आजारी पडायचा, तर पोट दुखायचं, डोकं दुखायचं, याच्या घरचे पालक कंप्लेंट करायचे कधी की वारंवार हा आजारी का पडतोय असं. पण त्यांना कधी असं लक्षात नाही आलं की का हे असं होत असेल. मला सुद्धा एकदा लक्षात आलं, तर ते एका दुसऱ्या मुलांनी सांगितलं होतं, मॅडम तो त्याचा डबा खात असतो, त्याला सगळं काही काढून देत असतो, त्याला पैसे खर्च करतो, त्याला पाहिजे ते देतो आणि त्याचा तो डबा खातो, त्यामुळे हा सुद्धा आता आजारी पडायला लागलेला आहे. आणि मग ते एकदा मी बोलले होते असं, परंतु मग मैत्रीच्या खातीर आता तो नाही त्याने ऐकलं आणि तो ते करतच राहिला. आजारी पडत राहिला, खात राहिला पण त्याचा डबा, पण त्याला काही खाऊ नाही दिला. तर म्हणायचं, त्या तो
तो आजारी नाही पडला पाहिजे, मी पडलो तर चालेल, पण किती दिवस, हे दिवस जातील, थोडे दिवस खायला लागेल, आता त्याचे हाल आहेत, त्याला नाही मिळत आहे. मला निदान घरी तरी गेल्यावर चांगलं जेवण मिळतं, पण त्याला तर काहीच नाही ना, म्हणून मग मी खातो म्हणे त्याचा डबा. काही म्हणे मला होत नाही, आहेत माझ्याकडे, झालं काही मला तर माझे आई वडील इथं बघायला आहेत, मला माझ्याकडे पैसे आहेत, मी कसंही नीट होऊ शकतो, पण त्याचं काय, त्याचं कोण आहे इथं, त्याचं कोण आहे करणार, त्याला काय बरं नसलं काय तर दवाखाना करणारं कोण नाही, त्याला चांगलं खाऊ पिऊ घालणारं कोण नाही, त्याची घरची परिस्थिती अत्यंत वाईटची आहे, त्याचे वडील शेतमजूर आहे आणि परिस्थिती खूपच त्याची खालावलेली, त्यामुळे मी त्याला मदत करतो म्हणे. त्याचं चांगलं होतंय ना, हेच माझ्यासाठी खूप मोठं समाधान आहे आणि मी काहीतरी करू शकतो मित्रासाठी, तर ते मला मोठं, मला माझं भाग्य आहे की मला असं कोणाच्या तरी कामी येता येतं आणि गरजवंताला मदत करता येते. तर असे त्याचे विचार असायचे, त्यामुळे समोरचा चक्रावूनच जायचा. त्याला तो कुणाचं असं जुमानतच नव्हतं की कुणी जर त्याला काही सांगायला गेलं, तू हे करू नको, ते करू नको, तर तो उलट त्याला समजून सांगायचा की नाही, हे असं करायला पाहिजे आणि तुम्ही सुद्धा करा, असं तोच उलट सांगायचा. तर मग समोरचं मग काय बोलायचंच नाही, पण त्यांनी त्याचं ते सोडलं नाही आणि नंतर कॉलेज झाल्यानंतर सुद्धा त्यांची जोडी तशीच होती. दुसऱ्या ठिकाणी ते गेले, तर त्या दुसऱ्या ठिकाणी ते शिक्षण घेताना त्यांनी एकमेकांची जोडी सोडलीच नाही आणि दोघंही एकमेकांना धरून होते, एकमेकांच्या मदतीला धावून येत होते, अडीअडचणींना धावून येत होते, संकट काळामध्ये एकमेकांना धीर देत होते. तर असं त्याला पण कधी असं इकडं एकटेपणा वाटला नाही की आपण एकटे आहोत असं. तर या मित्राचा भक्कम पाठिंबा त्याला होता, आधार होता आणि एक शाश्वत एक प्रेम आणि त्याच्याबद्दल एक आधारस्तंभ जसं म्हणतो, तर आहे माझ्याबरोबर, असा मित्र आहे, माझा जिवलग मित्र आहे, भावाप्रमाणे आहे. तर एक असं त्यांचं नातं होतं, ते पुढं पण त्यांचं तसंच राहिलं. आणि मग ते एकदा माझी बऱ्याच वर्षानंतर मग माझी विद्यार्थ्यांचा मेळावा होता आणि त्या मेळाव्यामध्ये मग हे मित्र आले होते कार्यक्रमाला आणि मग त्यावेळेला सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या, त्यांनी त्यांचा प्रवास सांगितला. आ, आ, तिथून बाहेर पडल्यानंतर, कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर परतही ते कसे एकत्र राहिले. आता नंतर दोघेही चांगल्या चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत. त्यांनी गावी सुधारणा केली, याने शहरामध्ये त्याची चांगली नोकरी आहे, घर वगैरे चांगलं घेतलंय आणि आता दोघंही संसारी झालेले आहेत, पोरांचे बाप झालेले आहेत, तरी सुद्धा आता त्यांचं चांगलं अजून जमतं, म्हणजे मैत्री चांगली, एकमेकांना धरून आहेत ते आणि ज्याच्या त्याच्या ठिकाणी आहेत, परंतु काही अडीअडचणीला ते एकमेकांना अजूनही हाक मारतात आणि मदत करतात. तर ही जी भावना आहे ती त्यांची तेव्हा रुळलेली त्या काळामध्ये. तर त्यानंतर इतक्या वर्षांचा प्रवास त्यांचा झालाय, इतकी वर्षे लोटली त्यानंतर, परंतु त्यांचं अजूनही जे मित्रप्रेम आहे, बंधुप्रेम आहे, ते टिकून आहे आणि ते इतरांना एक आदर्श घेण्यासारखं आहे की माणसाने फक्त परिस्थिती अशी आहे म्हणून त्याला बाजूला ठेवायचं आणि लक्ष नाही द्यायचं, तर असं नाही. कुणाचं तरी मन असं हळवं असतं, ज्याला जाणीव होते या गोष्टीची आणि तो त्याच्याकडे नकळतपणे आकर्षित होतो आणि त्याला मदतीचा हात देतो, त्याची परिस्थिती समजून घेतो, त्याला गरज काय आहे, त्याला आज आणि आत्ता काय त्याला मदत केली पाहिजे, हे कमी लोकांना कळत असतं आणि त्या ज्याचं लक्ष असतं त्या गोष्टींकडे त्यालाच ते कळत असतं. आणि काही काही जण आपलं तात्पुरती मैत्री करतात, मग ती वेगळ्या दिशेला जाते, स्वार्थापुरती करतात, तर त्यामध्ये काही अर्थ नसतो. ती एक वेगळं टाइमपास आणि एकमेकांना फक्त टाइम घालवण्यापुरतं अशी पण मैत्री असते, परंतु अशी ही एक आहे मैत्री की जी लक्षात राहिली आणि इतरांनाही आदर्श ठेवण्यासारखी राहिली. तर ज्या ज्या वेळेला अशी संकट काळामध्ये किंवा अडचणीमध्ये आपले जे मित्र दिसतात, तर त्यावेळेला एकमेकांना जर सहकार्य केलं, एकमेकांना मदत केली, मार्गदर्शन केलं आणि एकमेकांच्या साथीने जर मार्गस्थ राहिलं, तर नक्कीच अडीअडचणींवर मात करत पुढे जाता येतं आणि एकमेकांचा आधार एकमेकांना असेल, तर मग कुठल्या गोष्टीची भीती पण वाटत नाही, न्यूनगंड पण दूर होतो. आता त्याच्यात
भयंकर न्यूनगंड होता. जो खेडेगावातून आलाय त्याला भाषेचा न्यूनगंड होता, आर्थिक परिस्थितीचा होता, शारीरिक परिस्थितीचा होता, अडीअडचणी भरपूर होत्या. तर त्या सगळ्याच गोष्टींचा त्याच्यामध्ये न्यूनगंड फार मोठा होता. तो खाली मन घालूनच असा बसायचा, बोलायचा. त्याच्यात ताठमानेने बघायची, बोलायची हिंमत नसायची. स्वभाव पण लाजाळू बनलेला होता. म्हणजे लाजणं म्हणजे कुठली गोष्ट विचारली काय की तो व्यक्तच व्हायचा नाही. असा आतल्या आतच बसायचा, बोलू की नको, बोलू की नको, असा त्याचा स्वभाव होता. पुन्हा न्यूनगंड पण होता. सगळ्याच गोष्टींचं एकत्रीकरण त्याच्यामध्ये होतं. परंतु या त्याच्या मित्राने मात्र धाडसाने त्याला एक 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 या गोष्टींमधून बाहेर काढलं आणि त्याच्यातला न्यूनगंड पण दूर केला, त्याच्यातला लाजाळू स्वभाव पण दूर केला आणि शैक्षणिक जी त्याची क्षमता होती ती पण वाढवली, विकसित केली. बोली भाषा जी खेडवळ होती, ग्रामीण टच होता, तर त्याच्यातही बरेच सुधारणा झाली. त्याचे उच्चार आणि बोलणं, वाक्य सगळं काही त्यांनी त्याच्याकडून अगदी मेहनत घेऊन त्याच्याकडनं दुरुस्त करून घेतले. त्याला चांगल्या भाषेमध्ये बोलायला पण चांगलं शिकवलं, मार्गदर्शन केलं त्याचं. तर सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी त्याला डेव्हलप केलं. जणू काही आपण याचं काहीतरी देणं लागतोच आहोत, की आपण याला सुधरवायचं सगळ्या गोष्टींमध्ये आणि कुठलीही अपेक्षा आणि काही न बाळगता त्याने ते केलं, त्याला मदत केली आणि त्यानेही त्याची जाणीव ठेवली. त्यानंतर तो जेव्हा मोठा झाला, चांगली कमाई ह्याच्यापेक्षा त्याची कमाई जास्त चांगली चालली. कारण त्याचे बिझनेस त्याने वेगवेगळे 2-3 बिझनेस टाकले वेगवेगळ्या प्रकारचे त्याने गावाकडे आणि चांगली प्रगती केली आणि आर्थिक बाबतीमध्ये तो याच्यापेक्षा जास्त त्याने सुधारणा केली. तर त्याने सुद्धा ह्याच्या पडत्या काळामध्ये मदत केली. जेव्हा याची वाईट काळ आला, याच्या आर्थिक अडचणीमध्ये हा सापडला, त्यावेळेला त्या गावाकडच्या त्या मित्राने याला मदत केली, आर्थिक मदत केली. म्हणजे त्याने सुद्धा त्याची जाणीव ठेवली, की वेळेला यांनी मला साथ दिली, तर आज याच्यावर संकट येतं, आज आपण त्याला साथ दिली पाहिजे. तर अशी त्यांची मैत्री ही टिकून राहिली आणि चांगल्या दिशेने पुढे मार्गस्थ राहिली. तर अशा ह्या मैत्रीतून आपल्याला प्रेरणा घेता येते. चांगली संगत असेल तर चांगल्या दिशेला जाता येतं, चांगलं घडता येतं, एकमेकांना चांगलं घडवता येतं. तर अशी संगत गुणही चांगली लागायला पाहिजे, चांगली मैत्री जपली पाहिजे, फुलासारखे तिला उमलवलं पाहिजे आणि तिला असं मार्गस्थ ठेवलं पाहिजे मैत्रीला सुद्धा. आणि एकमेकांकडनं जास्त अशा अपेक्षा न ठेवता आपण जर त्यांना योग्य वेळी आणि वेळेला मदत केली, मार्गदर्शन का होईना वेळेला केलं, तर ते फार फायद्याचं ठरतं. म्हणजे माणूस एकटा पडत नाही आणि त्याला मार्गस्थ होता येतं, की आहे ना आपल्याबरोबर, आपला मित्र आहे, वेळेला धावून येणार आहे. तर ही एक भक्कम आधार मैत्रीचा असतो. तर अशी मैत्री जरूर असावी. एकमेकांनी एकमेकांशी चांगलं मन मिळावू पद्धतीने, स्वभावाने एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. चांगल्या मार्गाने, चांगल्या पद्धतीने एकमेकांशी संबंध ठेवले पाहिजे आणि ते असे पुढे प्रवाही ठेवले पाहिजे. जिथं कुठं की बाबा वाईट काळ आला, संकट आलं, तर आपण त्या मित्राची साथ सोडायची आणि त्याला तसं संकटामध्ये सोडून निघून जायचं, पाठ दाखवायची, फिरून परत पाहायचं नाही त्याची काय परिस्थिती आहे, काय नाही. तर अशी मानसिकता असता कामा नये, असा विचारही असता कामा नये. संकट काळामध्ये उलटं भक्कम उभं राहायचं, तिथं साथ द्यायची. तिथं तू एकटा नाहीस, मी आहे तुझ्याबरोबर, हेही दिवस जातील असं त्याला आधार द्यायचा. अशी त्याला एक खात्री द्यायची स्वतःची. म्हणजे मग कसं एकमेकांची साथ मिळाली तर पुढं मार्गस्थ होता येतं. एखादा अडचणीत आला, संकटामध्ये सापडला, तर त्याला त्याचा हात हातात घेतल्यानंतर पुढं मार्ग करायला सोपं जातं. तर अशा पद्धतीने मैत्री ही असली पाहिजे, अशी दिसते आपल्याला अवतीभोवती बऱ्याच ठिकाणी. आजूबाजूला अशी मैत्री असते, पण आपलं लक्ष नसतं त्याकडं. तर आपणही असे आवर्जून लक्ष दिलं पाहिजे अशा मैत्रीकडे आणि आपल्याही सानिध्यामध्ये जर अशी अडीअडचणीला कोण जर आपल्याकडं मदत मागत असेल किंवा आपल्याला जर ते दिसत असेल, एखादा लाचाळू स्वभावाने मागत नाही मदत, एखादा न्यूनगंड असतो, एखाद्याचा स्वभावच तसा नसतो बोलका किंवा त्याला असं व्यक्त होण्याची ती स्वभाव नसतो त्याचा. मग तसं बोलणं पण त्याला जमत नाही, की कसं बोलू, काय बोलू आणि मग तो असा आतल्या आत असा झुरत बसत असतो. त्याची वाटा मार्ग बंद करत असतो आणि स्वतःला असं
खूप असं अपराधीपणामध्ये जगतो आणि स्वतःला असं न्यूनगंडामध्ये तो असं कोंडून घेतो, तर त्याचा विकास होत नाही, तो मार्गस्थ होत नाही. तर असं त्याचा स्वभाव ओळखून आपण त्याला स्वतःहून प्रेरणा द्यायची, स्वतःहून मार्गस्थ करायचं आणि स्वतःहून विचारायचं. सगळ्या गोष्टी स्वतःहून केल्या की मग नंतर मग ते आपल्याला हळू मग ते तसा प्रतिसाद द्यायला लागतं. आता या मित्राने तसंच केलं. कारण तो गावाकडनं आलेला मित्र हा खूपच लाजाळू होता, खूपच असा शांत असायचा. अगदी आबोल म्हटलं तरी चालेल, असा त्याचा स्वभाव होता. परंतु नंतर त्याने त्याला इतकं घडवलं, इतकं स्वतःला त्याला डेव्हलप केलं, त्याचा स्वभाव इतका बदलून टाकला, की नंतर तो याच्यापेक्षा जास्त स्मार्ट बोलायला लागला, राहायला लागला, वागायला लागला. म्हणजे इतकी त्याच्यामध्ये प्रगती झाली. तर हे असं त्या एका मित्रामुळं सुद्धा ते झालेलं आहे. तर असं होतं आणि अशा पद्धतीने मैत्री ही जर आपल्याला दिसत असेल होण्यासारखी किंवा आपण कोणाच्या मदतीला, कोणाच्या उपयोगाला पडत असू, आपल्याला शक्य असेल त्या गोष्टी जरूर करायच्या आणि आपण इतरांनाही मार्गस्थ ठेवायचं, आपणही प्रवाहाबरोबर राहायचं, सगळ्यांना घेऊन प्रवाही राहायचं. तर अशा पद्धतीने सगळ्यांनी एकत्र राहायचं आणि मार्गस्थ राहायचं आणि प्रयत्नवादी राहायचं, आशा नाही सोडायची, एकमेकांना मदत करत राहायचं आणि पुढे जात राहायचं. पुन्हा भेटूया. धन्यवाद.